महाराष्ट्राचा लाडका संग्राम. आरजे संग्रामला भेटा इंस्टाग्रामवर @रेडिओ संग्राम आणि फेसबुकवर सर्च करा आरजे संग्राम. आरजे संग्राम. नमस्कार, मी डॉक्टर विनय कुलकर्णी. मी प्रयास या संस्थेच्या आरोग्य गटाचं संचालन करतो. आणि माझ्याबरोबर आहेत डॉक्टर विनय कुलकर्णी. डॉक्टर नमस्कार. प्रयास या संस्थेबरोबर तुम्ही काम करता, पण नेमकी तुमची स्पेशालिटी काय आहे आणि प्रयास ही संस्था नेमकी काय काम करते? मी स्वतः माझं ट्रेनिंग आहे ते त्वचारोग तज्ञ डर्मॅटॉलॉजीचं आहे आणि मी प्रयासमध्ये माझं क्लिनिक आहे ते त्वचारोगाचं आहे आणि मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल रुग्णालयाच्या त्वचारोग विभागाचा प्रमुखही आहे. परंतु माझं जे सगळं काम आहे ते जवळजवळ 86 सालापासून आहे. म्हणजे ज्या वेळेला भारतात HIV ची साथ नुकतीच सुरू व्हायला लागली होती तेव्हापासून मी HIV मध्ये काम करतोय आणि 1994 साली आम्ही आमची प्रयास नावाची NGO स्थापन केली आणि तिचा आम्ही संस्थापक ट्रस्टी पण आहे आणि त्याचा जो आरोग्य गट आहे त्याचा मी सूत्रसंचालन करतो. डॉग, एड्स बद्दल आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो, म्हणजे माझी 10वी झाली बघा 97 मध्ये, त्याच्यानंतरच्या काळात एड्स 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 हे खूप सारखं ऐकायला मिळायचं. सरकारी जाहिराती असायच्या, अवेअरनेस प्रोग्राम्स असायचे, भीतीचं वातावरण असायचं आणि खास कर तरुणांमध्ये तर आई वडील घरातले मिडल क्लास असले तरीही तेव्हाच्या लोकप्रभामधलं कुठलं तरी एक एड्स बद्दलचं किंवा सेक्शुअलिटी बद्दलचं एक आर्टिकल असं ओपन करून ते मासिक टेबलावर ठेवून जायचे. म्हणजे डायरेक्ट जरी संवाद होत नसला तरी या गोष्टी ते सांगत राहायचे सारखे. पण आज फार एड्स बद्दल HIV बद्दल ऐकण्यात नाही. आय मे बी कम्प्लिटली मिस्टेकन, पण काय परिस्थिती आहे हो? इज HIV नॉट ॲज डेंजरस ॲज इट वॉज बिफोर का काय? दोन प्रकारांनी म्हणेन की आरोग्याचा प्रश्न म्हणून बघायला गेलं तर खरं तर HIV एड्स हा एवढाच महत्वाचा प्रश्न आज जगातही आहे आणि भारतामध्ये. एक साधी गोष्ट म्हणजे आपल्याकडे होणाऱ्या नवीन लागणीची जी संख्या आहे ही काय भयंकर कमी झालेली नाही. म्हणजे 2000 सालाच्या आसपास जेवढी होती त्याच्यापासून आपण एक 50% कमी आलो नवीन वर्षी होणाऱ्या दरवर्षी होणाऱ्या नवीन लागणीच्या बाबतीत. पण ती त्याच्यानंतर आता फार कमी होत नाहीये. किंबहुना लक्षणं जी दिसत आहेत ती अशी आहेत की कदाचित त्या संख्येमध्ये आता वाढ व्हायला लागू शकेल. त्याच्याबद्दल आपण बोलूया. दुसऱ्या बाजूला तेवढा भयंकर राहिलेला नाहीये का? तर खरंच राहिलेला नाहीये. म्हणजे 2000 साल तुम्ही ज्या काळाचा उल्लेख करताय त्यावेळेला औषधं उपलब्ध नव्हती 2000च्या आधी आणि त्यामुळे त्यावेळेला ज्याला HIV होईल तो एक 10-12 वर्षामध्ये मरून जाणार. आता परिस्थिती बदलली होती पण पूर्णपणाने बदललेली आहे. राईट. आपण त्या ट्रीटमेंट वगैरे बद्दल बोलूच्या, पण एक पटकन मला आकडे सांगाल, सध्या किती लोकांना HIV भारतात आहे? HIV घेऊन ते जगतायत? नवीन इन्फेक्शन दरवर्षी किती होत आहेत आणि मृत्यू किती होत आहेत? तिन्हीच्या बद्दल बोलता येईल आपल्याला. पहिली गोष्ट म्हणजे साधारणपणे 21 ते 23 लाख लोक आज HIV सह भारतामध्ये जगत आहेत. ओके. दुसऱ्या बाजूला साधारणपणे 50 ते 70 हजार किंवा 50 ते 80 हजारापर्यंत नवीन लागणी दरवर्षी होत आहेत. ओके. आणि मृत्यूचं प्रमाण मात्र प्रचंड प्रमाणात कमी होत चाललेलं आहे. कारण आता HIV सह जगणाऱ्या व्यक्ती निश्चितपणे आपल्याला माहिती आहे तसं जवळजवळ नॉर्मल म्हणजे काय 60-70 वर्षाचं आयुष्य जगू शकतात. अरे वा. त्याचाच अर्थ असाही होतो पण की जन्माला जर का एखादं बाळ आलं HIV सह तर त्याला जवळजवळ 6 दशकं 60 ते 70 वर्षाचं आयुष्य आहे. तरुण वयामध्ये HIV झाला तर त्याला जवळजवळ 40 ते 50 वर्ष HIV सह जगायची आहेत आणि ती औषधांसह जगायची आहेत. हा त्यातला भाग आहे. पण क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला म्हणू, आरोग्याचा दर्जा हा तुमचा आयुष्याचा दर्जा हा नेहमीप्रमाणे नॉर्मल राहू शकतो. ते जरा अजून समजून घ्यायचं इन जस्ट अ बिट. मी संग्राम. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. बिग FM धुन बदल के तो देखो. महाराष्ट्राचा लाडका संग्राम. आरजे संग्रामला भेटा इंस्टाग्रामवर @रेडिओ संग्राम आणि फेसबुकवर सर्च करा आरजे संग्राम. आरजे संग्राम. महाराष्ट्राचा लाडका संग्राम. आरजे संग्रामला भेटा इंस्टाग्रामवर @रेडिओ संग्राम आणि फेसबुकवर सर्च करा आरजे संग्राम. आरजे संग्राम. नमस्कार, मी डॉक्टर विनय कुलकर्णी. मी प्रयास या संस्थेच्या आरोग्य गटाचं संचालन करतो.
डॉक, नेहमी हा म्हणजे आमच्या तरुणपणी तर खूप याबद्दल डिस्कशन व्हायचं. HIV ट्रान्समिशन कसं प्रिव्हेंट करू शकतो, इफेक्टिव्ह वेज काय आहेत. एक शबाना आझमी यांची जाहिरात जुनी खूप गाजलेली, ती अजूनही आठवते की छूने से तो सिर्फ प्यार फैलता है. तर अजूनही तेच आहे का, नवीन काही त्यात बदल झाले? नाही, नवीन काही नाही. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणू आपण की HIVच्या प्रिव्हेन्शनसाठीची, प्रतिबंधासाठीचे मार्ग हे त्याच 4 मार्गांवरती अजूनही लक्ष केंद्रित करून आहेत. एक म्हणजे लैंगिक संबंधामधनं होणारा प्रसार, दुसरा म्हणजे रक्तातनं, अशुद्ध रक्तातनं होणारा ट्रान्समिशन, म्हणजे सुयांच्या मधनं म्हणा किंवा रक्तामधनं. हे आता जवळजवळ खूप प्रमाणात कमी झालेलं आहे. अपवाद एवढाच की इंट्राव्हिनस ड्रग यूजचं प्रमाण आपल्याकडे वाढत चाललेलं आहे निश्चितपणे. म्हणजे तरुण पिढीच्या बाबतीमध्ये तर नक्कीच म्हणता येईल. अच्छा. आणि भारतात अनेक ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पंजाबमध्ये असेल, नॉर्थ ईस्टमध्ये असेल, पण अशी अनेक मेट्रोपॉलिटन केंद्र आहेत की ज्याच्यामध्ये तरुणांच्या मध्ये इंट्राव्हिनस ड्रग यूजचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तिसरं आहे आईकडून बाळाला होणारी लागण. त्याच्यामध्येही निश्चितच आपण खूप मोठी प्रगती केलेली आहे, कारण तो एक भाग असा आहे की तो आपल्याला 100% टाळता येऊ शकतो. म्हणजे आईचं जर का निदान झालं गरोदरपणामध्ये आणि आईला औषधं मिळाली आणि आईच्या रक्तातलं विषाणूचं प्रमाण 0 झालं तर बाळाला लागण व्हायची शक्यताही 0 होती. आणि त्यामुळे टेस्टिंग बघायला जे 2 मुख्य प्रकार आहेत की म्हणजे इंट्राव्हिनस ड्रग यूज आणि सेक्शुअल ट्रान्समिशन, या 2 याच्यावरती आपल्याला प्रचंड लक्ष केंद्रित करायला लागणार आहे अजूनही. आणि या दोन्हीच्या बाबतीमध्ये परिस्थिती ही काही प्रमाणात मला तरी गेल्या काही वर्षांच्या अनुभवामध्ये दिसते की एका परीने चिंताजनक व्हायला लागलेली आहे. याचं कारण असं की HIVच्या प्रमाणामध्ये त्या प्रमाणात अजून जरी वाढ दिसत नसली मोठ्या प्रमाणात नवीन लागणीमध्ये, तरी जे इतर सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन्स STIs हे 2000 सालापासून 2015 पर्यंत जवळजवळ नामशेष झाल्यासारखे होते. म्हणजे त्वचारोग तज्ञ असूनही आम्ही एखाद दुसरी केस वर्षातनं बघत होतो. पण त्याच्यामध्ये मात्र अत्यंत प्रचंड वेगाने वाढ होते आहे. म्हणजे मी आता दर आठवड्याला 2 ते 3 केसेस सिफिलिसच्या बघतो. ओके, आय वॉन्ट टू टॉक अबाउट दिस इन डिटेल इन जस्ट अ बिट. मी संग्राम, गुड मॉर्निंग महाराष्ट्र. महाराष्ट्राचा लाडका संग्राम. आरजे संग्रामला भेटा इंस्टाग्रामवर @रेडिओ संग्राम आणि फेसबुकवर सर्च करा आरजे संग्राम. आरजे संग्राम. महाराष्ट्राचा लाडका संग्राम. अहो रॅशनल आणि सेन्सिबल आपला संग्राम. नमस्कार, मी संग्राम. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर विनय कुलकर्णी. मी प्रयास या संस्थेच्या आरोग्य गटाचं संचालन करतो. डॉक्टर, तुम्ही म्हणालात की सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस हे साल 2000 ते 2015 पर्यंत कमी होत गेले होते आणि खूप कमी इन्स्टन्सेस आढळायला लागले होते. पण 2015 नंतर या केसेस वाढल्यात. 15 मध्ये काय झालं असं नेमकं? नाही, 15चा भाग नाही येतो तो एक 2-3 गोष्टींचा भाग. मला असं वाटतं की गेल्या दशकामध्ये किंवा गेल्या 2 दशकांच्या मध्ये विशेषतः तरुणांच्या मधल्या सेक्शुअल कन्सेप्ट आहेत सेक्शुअलिटी बद्दलच्या, त्या खूप झपाट्याने बदलत आहेत. अच्छा. तरुणांच्या मधलं सामाजिक सगळं जे वातावरण आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती वेगळ्या वेगळ्या कारणांनी बदलत आहे. उदाहरणार्थ, लग्नाचं वय वाढत चाललेलं आहे. घरांपासून लांब राहणारी तरुण मुलं वाढत चाललेली आहेत. त्यांची संख्या वाढत चाललेली आहे. नोकरीच्या निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने वाढत चाललेली आहे. तिसऱ्या बाजूला आपण असं समजत राहिलो की बाबा 27व्या वर्षी लग्न होईपर्यंत काहीच घडणार नाही मुलांच्या आयुष्यामध्ये, तर तसं घडत नाही. बरोबर. आपले शरीर संबंधांबद्दलच्या कन्सेप्ट बदलत चाललेले आहेत. म्हणजे रिलेशनशिप्स होणं, रिलेशनशिप्स तुटणं, सिक्वेन्शियल मल्टिपल रिलेशनशिप्स होणं, त्याच्यानंतर रिलेशनशिप्स मधले प्रकार बदलत चालले. त्या कारण एक मोठं संशोधन जवळजवळ 1200 तरुणींशी मुलाखती घेऊन केलेलं होतं. म्हणजे काय म्हणून सिरियस रिलेशनशिप, नॉन सिरियस रिलेशनशिप्स, ओनली फॉर फिजिकल प्लेजर रिलेशनशिप्स,
कॅज्युअल रिलेशनशिप्स या सगळ्याचं प्रमाण वाढतंय. आणि मगाशी जो उल्लेख केला की आपल्याला त्या काळामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये या गोष्टीच्या सुरक्षिततेबद्दल बोललं जात होतं त्याचं प्रमाण HIV प्रश्न आता आपल्याकडे कमी झालेला आहे, कदाचित STIचा प्रश्न कमी झालेला आहे म्हणून त्याच्यावरचं लक्षही कमी झालेलं आहे, तेवढ्या प्रमाणात अवेअरनेसही नाहीये. आणि राष्ट्रीय प्रोग्रामचं सगळं जे लक्ष होतं ते जास्तीत जास्त लोकांना उपचार पोहोचवणं याच्याकडे वळलं. आणि ते बायोटेक्नॉलॉजिकल आहे. त्याच्यातला एक भाग असाही असतो की जितके जास्त लोक ट्रीटमेंट घेतील त्यांच्यापासून दुसऱ्यांना होणारी लागण कमी होऊन जाईल. आणि त्यामुळे साहजिकच आपण सर्वांना जर का कळलं ज्यांना HIV आहे आणि ते सगळेजण ट्रीटमेंट घ्यायला लागले तर ट्रान्समिशन शून्य होईल अशी एक कन्सेप्ट होती. आणि त्यामुळे त्याच्यातला जो वागणुकीकडचा वर्तणुकीकडचा बिहेव्हिअरल साईडचा जो भाग होता जे तुम्ही उल्लेख केला मगाशी की आपल्याला त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर अवेअरनेसच्या बद्दल बोललं जात होतं, तो सगळा भर निघून गेलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक मोठी उलटपलट होती आहे या सगळ्या याच्यामध्ये. आणि फक्त सिफिलिसच नाही तर इतरही जे आजार होते STIs गोनोरिया सारखे किंवा हे आता परत नक्की मोठ्या प्रमाणावरती डोकं वर काढायला लागले. ओके, या विषयावर खरं तर सेपरेट आपण एकदा चर्चा करूया, खास कर तरुणांसाठी. कॉन्ट्रासेप्शन म्हणजे काय, कशासाठी वगैरे, या सगळ्या अनेक गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या. पण लेट्स गेट बॅक टू एड्स, कारण वर्ल्ड एड्स डे निमित्त आपण बोलतोय. ओके, आय वॉन्ट टू टॉक अबाउट दिस इन डिटेल इन जस्ट अ बिट. मी संग्राम, गुड मॉर्निंग महाराष्ट्र. महाराष्ट्राचा लाडका संग्राम. आरजे संग्रामला भेटा इंस्टाग्रामवर @रेडिओ संग्राम आणि फेसबुकवर सर्च करा आरजे संग्राम. आरजे संग्राम. महाराष्ट्राचा लाडका संग्राम. अहो रॅशनल आणि सेन्सिबल आपला संग्राम. नमस्कार, मी संग्राम. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर विनय कुलकर्णी. मी प्रयास या संस्थेच्या आरोग्य गटाचं संचालन करतो. एखाद्याला HIVचं इन्फेक्शन झालेलं आहे का नाही आणि त्यातून तो एड्स झालेला आहे का नाही अजून, कारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं म्हणजे मला जेवढी माहिती आहे. हे निदान कसं होतं एखाद्या सामान्य माणसानी, तरुणांनी, तरुणींनी किंवा कुठल्याही माणसानी ते ओळखावं कसं, त्याला काय सिम्पटम्स आहेत का, त्याला टेस्टच आहे आणि ती कुठे करावी, प्रॅक्टिकल काय सांगाल तुम्ही? HIV लागण झाल्यानंतर, इन्फेक्शन झाल्यानंतर अनेक वर्ष कुठलीच लक्षणं दिसत नाहीत. ओके, जवळजवळ 10 ते 12 वर्ष. बापरे. आणि त्यामुळे निदान कसं होऊ शकतं तर टेस्ट केल्यानंच होऊ शकतं. ओके. आणि त्यामुळे टेस्टिंग 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 हा खरं तर मूलमंत्र आहे. पण हे कोणी टेस्टिंग करावं? ब्लड ट्रान्सफ्युजन ज्यांनी घेतलंय, ड्रग युजर आहे, मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स आहेत किंवा अनप्रोटेक्टेड संबंध ठेवलेले आहेत, अशा लोकांनी का सरसकट का काय? मग मी असं म्हणेन की सरसकट सगळ्यांनी करण्याचं काही कारण नाही. म्हणजे तुम्हाला रिस्क फॅक्टरच नसेल, तुमचा जोडीदार आहे, एकच आहे, त्याला HIV नाही, तुम्ही इंजेक्शन घेत नाहीत, तुम्ही ड्रग इंजेक्ट करत नाही, अशाने काही करायचं कारण नाही. परंतु याच्यातला जो भाग असतो की अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कॉन्टॅक्ट आहे, माझ्या पार्टनर बद्दल मला काहीच माहिती नाही, त्याच्या आधीच्या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड बद्दल मला काही माहिती, आता मी रिलेशनशिप मध्ये आहे, तर मग मी स्क्रीन करावं का? तर हो, नक्कीच करावं. आणि त्यामुळे जर तुमचे अनप्रोटेक्टेड कॉन्टॅक्ट येत असतील किंवा, आणि ते सुद्धा मी असं म्हणेन की पेनिट्रेटिव्ह, जे लिंग प्रवेशी संबंध, म्हणजे नुसतं कोणीतरी मसाज पार्लर मध्ये जाऊन येणारे आमच्याकडे अनेक जण असतात. बरं, की मला माहिती नाही त्या व्यक्तीला होतं का, त्यांनी फक्त मसाज केला, मी टेस्ट करू का, अशाने ही रिस्क नाही. आपले एक्झॅक्टली रिस्क काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. ब्लड ट्रान्सफ्युजन घेतलं असेल तर ब्लड ट्रान्सफ्युजन एखादंच असेल आणि ते हॉस्पिटलमध्ये घेतलं असेल, टेस्टिंग होतं. पण तरी देखील जर का आपल्याला शंका वाटत असेल तर साधारणपणे हा जो कुठलाही इव्हेंट असेल, अनप्रोटेक्टेड कॉन्टॅक्टचा असेल, हाय रिस्क बिहेव्हिअरचा असेल, तुमचा पार्टनर HIV इन्फेक्टेड आहे पण तो औषधं नीट घेत नाहीये, त्याचं व्हायरल लोड कदाचित डिटेक्टेबल असू शकतं आणि तुमचे अनप्रोटेक्टेड कॉन्टॅक्ट येत आहेत, अशा कुठल्याही गोष्टींच्या मध्ये तुम्ही स्वतःची स्क्रीनिंग करून घ्यायला पाहिजे. आणि जेवढे जास्तीत जास्त लोक स्क्रीनिंग करतील तेवढं अर्थातच जास्तीत जास्त लोक डिटेक्ट होतील. आणि मी मगाशी म्हटलं तसं, जर का जास्तीत जास्त लोक जे डिटेक्ट झाले, ज्यांना कोणाला HIV आहे त्या सगळ्यांना जर का डिटेक्ट केलं आपण आणि त्यांना इमिजिएटली ट्रीटमेंट सुरू केली, एक 3 ते 6 महिन्यामध्ये त्यांचं व्हायरल लोड किंवा शरीरातलं विषाणूचं प्रमाण 0 होतं. आणि ते झालं की त्यांच्यापासून रिस्क दुसऱ्याला होणं ही 0 होते. म्हणजे नवीन जो प्रिन्सिपल मंत्र आहे, अनडिटेक्टेबल
इज इक्वल टू अनट्रान्समिटेबल. ओके. म्हणजे तुमच्या रक्तात विषाणूचं प्रमाण 0 आहे तर तुमच्याकडनं दुसऱ्याला लागण होण्याची शक्यताही 0 झाली, अगदी अनप्रोटेक्टेड कॉन्टॅक्ट केले तरीही. आणि त्यामुळे ट्रीटमेंट लवकरात लवकर सगळ्यांची सुरू होणं आणि ती ट्रीटमेंट अर्थातच नियमित घ्यायला लागते आणि त्यामुळे ती व्यवस्थित घेत असेल तर तुम्हाला ट्रान्समिशनचे चान्सेस खूप कमी होतात. कदाचित या एका गोष्टीचा प्रसार जे HIV ला हाय रिस्क लोक आहेत किंवा HIV बाधित आहेत अशांच्यामध्ये झाल्यामुळेही कदाचित एक थोडासा परिणाम इतर STIs वाढण्यावरती झालेला असावा का काय अशीही शंका येते. कारण या ट्रीटमेंटचा अजून एक प्रकार असतो त्याला प्रेप म्हणतात, म्हणजे प्री एक्सपोजर प्रोफायलॅक्सिस, की ज्यांना लागण झालेली नाहीये अजून पण तुम्ही मगाशी जी यादी केलीत की ज्यांचे मल्टिपल पार्टनर्स असतात, अनप्रोटेक्टेड कॉन्टॅक्ट येत राहतात, अशा लोकांनी जर का काही औषधं नियमितपणे घेतली आजार नसताना देखील आणि HIV साठी वापरली जाणारीच औषधं आहेत त्यांना HIV ची रिस्क कमी होते. आणि आपल्याकडे सर्वात जास्त भीती STIच्या बाबतीत HIVचीच आहे. पण डॉक हे सगळं करायचंय ते तुमच्यासारख्या डॉक्टरच्या सुपरव्हिजन खाली ना का? अर्थातच सुपरव्हिजन खालीच करायचं आहे. त्याला मॉनिटरिंग लागतं, त्याचे साईड इफेक्ट होत नाहीत ना हे बघायला लागतं, तुम्हाला इन्फेक्शन झालेलं नाहीये ना हे बघायला लागतं. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ही ट्रीटमेंट अतिशय रेग्युलरली ॲडहिरन्स ज्याला म्हणतो, ट्रीटमेंट ॲडहिरन्स हा 100% लागतो. तेच जरा अजून समजून घ्यायचंय इन जस्ट अ बिट. मी संग्राम, गुड मॉर्निंग महाराष्ट्र. महाराष्ट्राचा लाडका संग्राम. आरजे संग्रामला भेटा Instagramवर @रेडिओ संग्राम आणि फेसबुकवर सर्च करा RJ संग्राम.